नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, नवरात्री सुरू आहे। नवरात्रीमध्ये नवदुर्गेचा उत्सव आपण एक प्रकारे जल्लोषामध्ये आनंदामध्ये साजरा करत आहोत। प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना झाली आहे। घटस्थापना झाली आहे। घरामध्ये देवी सूक्ष्म रूपात आहे। आपण जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांच्या बंधनामध्ये राहूनच आपण देवी आईची सेवा करत आहोत। प्रत्येकाच्या घरोघरी दुर्गा सप्तशतीचे पारायण देखील चालू असेल। काय करावं काय नको, कोणती सेवा करू कोणती सेवा नको असं देखील कोणाकोणाला होत असेल। आणि या नवरात्रीचा प्राण मानला जातो तो म्हणजे कन्यापूजनाला। बघा, कोणाकोणाच्या घरी सवासण देखील बोलवल्या जातात। आता कन्यापूजन कधी करायचं, कन्यापूजन किती वयाच्या मुलींना बोलवायचं, त्यांना काय खायला द्यायचं, कोणत्या वस्तू त्यांना दान करायच्या, कशा प्रकारे कन्यापूजन करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे कृपया कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळतील। बघा, कन्यापूजन शक्यतो अष्टमी किंवा नवमी तिथीला केलं जातं। शक्यतो नवमी तिथीलाच केलं जातं, पण कोणी कोणी काही कारणास्तव अष्टमी तिथीला देखील सॉरी आता कन्या भेटायचं देखील अवघड आहे। त्यामुळे कन्या नवमीला सगळेजणच बोलवतात आणि त्या कन्या खाऊन खाऊन खाणार किती हे देखील तितकंच महत्व आहे, त्याला देखील तितकंच महत्व आहे। त्यामुळे कोणी कोणी अष्टमीलाच कन्या बोलवत असतात। कन्या बघा, तुम्ही एक कन्या जेवू घालू शकता, 2 घालू शकता, 5 घालू शकता, 7 किंवा 9 तुम्ही कन्या घालू शकता। जास्तीत जास्त 9 कन्या घालू शकता तुम्ही जेवायला। आता कन्या कोणत्या बोलवाव्या? कन्या तुम्ही 2 ते 10 वर्षामधीलच या वयोगटातीलच कन्या तुम्हाला बोलवायच्या आहेत, कारण त्या कुमारिका असतात। म्हणजे बघा, एकदा त्या मुलीला मासिक पिरियड्स आले की नंतर ती मुलगी कन्या राहत नाही। त्यामुळे आपल्याला 2 ते 10 वर्षामधीलच मुली बोलवायच्या आहेत। जास्त मोठ्या, आता तिचं लग्न झालेलं नाहीये, ती कन्याच आहे हे चालणार नाही। फक्त 2 ते 10 वर्षामधीलच मुली तुम्हाला बोलवायच्या आहेत। आणि आपल्याला माहित आहे, भरपूर महिला सुवासिनींना देखील हळदी कुंकवाला बोलवतात। बघा, नवरात्रीमध्ये नवरात्रीचा फराळ करायला हळदी कुंकवाला तुम्ही बोलवा, काही हरकत नाही, पण कन्यापूजनाला अतिशय महत्व आहे। नवरात्रीचा प्राण मानले गेलेला आहे तो म्हणजे कन्यापूजन। सुहासिन स्त्रीमध्ये जेवढी शक्ती, जेवढी ताकद नाहीये त्याच्यापेक्षा डबल ताकद त्या कन्येमध्ये आहे, तेवढी शक्ती त्या कन्येमध्ये आहे। त्यामुळे कन्यापूजनाला अतिशय महत्व आहे। बघा, कन्यांना नवदुर्गेचे स्वरूप मानले गेलेले आहे आणि कन्यापूजनामुळे आपल्या घरातील जी काही दरिद्री आहे, कर्जबाजारी आहे, आर्थिक अडचणी आहे त्या देखील दूर होतात। आपण 9 दिवस ज्या काही सेवा केलेल्या आहेत, हवन वगैरे केलेलं आहे, या सगळ्याचं फळ तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर 9व्या दिवशी म्हणजे अष्टमीला किंवा नवमी तिथीला तुम्हाला कन्यापूजन करायचंच आहे। काही होऊ द्या, भलेही तुम्ही एक कन्या जेवू घाला, भलेही एका कन्याचं पूजन करा, पण तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे। कारण कन्या ही आपल्या घरामध्ये नवदुर्गेचा, आपल्या देवी आईच्या, आई भगवतीच्या पायानी येत असते आणि एक प्रकारे आपण तिची सेवा, तिची उपासना आराधना जी केलेली असते त्याचं फळ जर तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर कन्यापूजन करायलाच हवं। बघा, आपण जर कन्यापूजन केलं तर आपल्यावरती आई प्रसन्न होते, वरती कृपाशीर्वाद आपल्यावरती, आपल्या घरावरती राहत असतो। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 कन्यांची पूजा करावी, ज्यामुळे जे आपले नवदुर्गा आहेत त्या सर्व स्वरूपांचं पूजन केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घरातली जी काही दरिद्री आहे, आर्थिक अडचणी आहे त्या सगळ्या दूर होतात, नष्ट पावतात। त्यामुळे कन्यापूजनाला अतिशय महत्व आहे। आरोग्य लाभतं। बघा, एखाद्याच्या घरामध्ये सतत तुम्हाला आजारी व्यक्ती दिसत असेल किंवा काही कारणास्तव ती सतत आजारी पडते, म्हणजे एक प्रकारे आजाराने भरलेलं घर आहे म्हणतो नाही, आजार पण काही केल्याने हटतच नाही, दवाखाना आपल्या घरातून हटतच नाही असं म्हणतात बघा बोलता बोलता। त्या प्रकारे ते आजार मुक्त होऊन आरोग्य लाभते, सुंदर आरोग्य लाभते व त्याच प्रकारे शत्रूंवरती विजय मिळवला जातो। कारण बघा, जगामध्ये सगळी माणसं चांगलीच आहेत असं देखील नाहीये। 99% लोक जर चांगले असतील तर 1% लोक आपला वाईट विचार करणार देखील आहेत। आणि बाहेरच्या पेक्षा आपल्या घरातलेच ते लोक असतात की आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नसतं। हे देखील तितकंच शाश्वत सत्य आहे। तुम्ही काहीही बोला, तुम्ही मला काही बोला, पण हे शाश्वत सत्य आहे म्हणजे सत्य आहे। आणि मग तुम्हाला माहिती आहे, हे कर ते कर, करणी बाधा वगैरे वगैरे वगैरे, त्यांना काय त्याच्यात आसुरी आनंद मिळतो ते त्यांनाच माहिती। पण आपल्याला तुम्हाला जसं सांगितलं, शत्रूवरती विजय जर मिळवायचा असेल तर 9 दिवसामध्ये आई भगवतीची आपण जेवढी शक्ती केलेली आहे, ती स्त्री शक्ती आपण ज्या जागर केलेला आहे आणि त्याचं फळ जर मिळवून घ्यायचं असेल तर कन्यापूजन तुम्ही आवर्जून करायचं म्हणजे करायचंच आहे। म्हणजेच तुम्हाला शत्रूवरती विजय देखील मिळवता येतो। आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट शक्ती, वाईट बाधा आहेत त्या देखील नष्ट होण्यास आई भगवती स्वतः त्यांचा नाश करत असते।
त्यामुळे तुम्ही नक्कीच कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन हे बघा स्त्री शक्तीला समर्पित असलेले या नवरात्रामध्ये नवरात्र उत्सवात कन्यापूजन केल्याने स्त्री शक्तीचा सन्मान केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे कन्यापूजन आवर्जून करायचं आहे. बघा आता कन्यापूजन का करायचं हे तुम्हाला सांगितलं. आता 2 ते 10 वर्षातील वयोगटातील मुलींनाच तुम्ही कन्यापूजनाला बोलवायचं आहे. बघा आता 2 वर्षाची मुलगी आणि ते 10 वर्षाची मुलगी, कधी कधी असं होत आहे की चुकून आपल्या घरी एखादी एक्स्ट्रा मुलगी म्हणजे 11-12 वर्षाची येते, त्यावेळेस तिला हाकलू नका, जेवायला द्या तुम्ही, काही हरकत नाहीये. पण बोलवतानाच तुम्ही 2 ते 10 वर्षामधील मुली बोलवा. आता मुली बघा शहरामध्ये मिळणं अशक्य आहे, गावी देखील मिळणं अशक्य आहे. म्हणजे आता लहान मुलींना बोलवायचं म्हटलं तर बघा शाळेची वेळ वगैरे सगळं घ्यायचं म्हटलं तर होत नाही. आणि कधी कधी असं होतं मुली असतात पण प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांना बोलवलेलं असतं, प्रत्येक जणांनी स्वयंपाक केलेला असतो आणि तो स्वयंपाक त्यांना म्हणजे ते जे वाढलेलं जेवण त्यांना गेलं तरी पाहिजे. त्यांचं एवढं एवढं सपोर्ट तुम्ही वाढता, एवढं प्रत्येक घरामध्ये एवढं एवढं वाढल्यानंतर ते अन्न देखील मात्र होत आहे. त्या मुली व्यवस्थित जेवत देखील नाहीयेत. तुम्ही एवढा एवढा प्रसाद जरी त्यांना दिला ना, प्रत्येकाच्या घरातला थोडा थोडा खाऊन त्यांचं पोट सहज भरून जातं. आणि असं होतं की आपण स्वयंपाक करतो, जेवण करतो. बघा तर जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर मुलींना लवकर बोलवा, कोणी बोलवायच्या अगोदर बोलवा. आता काय करतात बायका, सायंकाळी मुली गावं सापडत नाहीत म्हणून 4-5 वाजता जेवायला बोलवतात, मुलींना जेवू घालतात. आणि नंतर मुलींना कोणी जेवायला बोलवलं की मुली बसतात ताटावर, आवर्जून बसतात, पण जेवत नाहीत. कारण त्यांचं पोट अगोदरच गच्च असतं, ते कशा खाणार आहेत, नाही खात. मग सगळं ते अन्न देखील वाया होतं, त्याचा अपमान देखील अन्नाचा होत असतो. त्यामुळे जरा मुली बोलवताना किंवा जेवण बनवताना आणि जरी वाढलं तरी थोड्या प्रमाणात, मुली आता किती खाणार, थोडं थोडं वाटलं त्यांना अजून हवं असेल तर ते अजून मागून घेतील. अशा पद्धतीने मुलींना बोलवायचं आहे. अष्टमी किंवा नवमी तिथीला तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. म्हणजे 30 तारखेला दुर्गाष्टमी आहे आणि 1 तारखेला महानवमी आहे. या दोन्ही दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. आता कन्यापूजन करताना आता सुरुवात कुठून करायची, आता प्रात्यक्षिक काय तुम्हाला दाखवत नाहीये, पण बघा समजा तुमच्या घरामध्ये 1 मुलगी आहे किंवा 2 मुली आहेत. तुमच्या घरातल्या दोन्ही मुलींना पकडून बाकीच्या मुलींना तुम्ही बोलवू शकता. आपल्या घरातली मुलगी देखील कन्याचं रूप आहे, तिचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. कोणीच मुली सापडल्या नाहीत, फक्त आपल्या घरातली एकच मुलगी आहे, तिचं जरी पूजन केलं तुम्ही तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला कन्यांचं पूजन करायचं आहे. बघा त्याच पद्धतीने कन्या पूजन करताना एका गोष्टीची दक्षता घ्यायची आहे, ते म्हणजे बघा मुली घरात येण्या अगोदर बाहेरच पाण्याची बारडी वगैरे भरून ठेवायची आहे. हातपाय त्यांना धुवून याय सांगायचं आहे. कारण आता ते सर्वत्र फिरत वगैरे असतात, त्यांच्या पायाखाली काय येतं काय नाही आपल्याला माहित नसतं. त्यामुळे तिथेच बाहेर थोडं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका, 1-2 थेंब, आणि पाणी त्यांच्या पायावरती शिंपडायचं आहे. तुम्हाला पाण्याने पाय धुतल्यानंतर त्यांना घरामध्ये घ्यायचं आहे. घरामध्ये घेताना तुम्ही फुलांचा वर्षाव केला तर अतिशय उत्तमच. नंतर ज्यावेळेस तुम्ही त्यांना बसवणार आहात त्यावेळेस डायरेक्ट जमिनीवरती बसवू नका, खाली बसण्यासाठी आसन द्या. खाली काहीतरी चटई किंवा बेडशीट वगैरे तुम्ही व्यवस्थित अंतरा, त्यांना बसण्याची व्यवस्थित सोय करायची आहे. तुम्हाला प्रत्येक मुलीचे पाय तुम्हाला घरामध्ये, आता बाहेर त्यांनी धुवून आलेलीच आहेत आतमध्ये, पण घरामध्ये आल्यानंतर तुम्ही प्रत्येक मुलीचे पाय परत एकदा धुवायचे आहेत. प्रत्येक मुलीचे पाय धुवायचे आहेत. तिच्या पायाला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे. म्हणजेच स्वस्तिक काढा, बोटाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि हळदी कुंकू अक्षता वाहून झाल्यानंतर तुम्हाला तिला चुनरी देखील तिच्या डोक्यावरती ठेवायला द्यायची आहे. चुनरी किंवा बघा जय माता दी म्हणून चुनरी बांधायला देखील आपल्या कपाळाला येते, तशी चुनरी द्या किंवा तुम्ही डोक्यावरती चुनरी जरी दिली तरी देखील चालणार आहे. अजून काय काय मुलीला देऊ शकतो ते देखील मी तुम्हाला सांगते. कन्यापूजनाला शुभ मुहूर्त कोणता आहे ते तुम्हाला मी सांगते. आता अष्टमी तिथीला जर तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर सकाळी 5:01 शुभ मुहूर्त सुरू होतो, ते 6:13 असणार आहे. दुसरा मुहूर्त आहे सकाळी 10:41 सुरू होतो, तो 12:11 असणार आहे. आता सकाळी पहाटेचं कोण तुम्हाला भेटणार नाही. दुपारी तुम्हाला 10 वाजून ते 12:11 10:41 सुरू होणार आहे, म्हणजे 11:15 वाजता सुरू होणार आहे, ते 12:11 असणार आहे. 1 तासाच्या पिरियड मध्ये देखील तुम्ही कन्या बनवू शकता. आणि अभिजात मुहूर्त आहे सकाळी 11:47 ते दुपारी 12:35. या वेळेमध्ये तुम्ही कधीही कन्यापूजन केले तरी देखील चालणार आहे. नाहीच काही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस कन्यापूजन कधीही दिवसभरामध्ये केलं तरी चालणार आहे. त्याच पद्धतीने महानवमीला जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर त्याचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:37 ते 5:26 आहे. जसं की सांगितलं एवढ्या पहाटेचं आणि ब्रह्ममुहूर्तावर कोणच तुम्हाला भेटणार नाही, पण तुम्हाला मुहूर्त सांगते मी. सकाळी 5:01 सुरू होतो, ते 6:14 असणार आहे. आणि रवी योग 2 ऑक्टोबर रोजी 8:06 ते 6:15 असणार आहे.
बघा त्याच पद्धतीने आपल्याला अष्टमी किंवा नवमी तिथीला संपूर्ण दिवस तुमच्या हातात आहे, तुम्ही कधीही कन्यापूजन केले चालते. फक्त शुभ मुहूर्त तुम्हाला सांगितला म्हणजे तुम्हाला जर बघा एखाद्या असे विशिष्ट व्यक्ती असतात त्यांना कोणतीही गोष्ट करा शुभ मुहूर्तामध्ये करायला खूप आवडतं. अशा व्यक्तींनी या नियमांचं म्हणजे या वेळेमध्ये जर कन्यापूजन केलं तर अतिशय उत्तम आहे. त्याच पद्धतीने बघा कन्यापूजन करताना त्यांचे पाय वगैरे धुता तुम्ही, त्यांना हळदी कुंकू वगैरे तुम्ही वाहता. त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे बघा, कन्या स्वरूपात देवी सर्व भूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम श्री दुर्गाय नमः. ओम श्री कुमाराय नमः. ओम श्री त्रिगुणात्मिकाय नमः. हा मंत्र मी फ्लॅश देखील होत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्याचा प्रयत्न करते. अजून एकदा सांगते, कन्या स्वरूपात देवी सर्व भतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम श्री दुर्गाय नमः. ओम श्री कुमाराय नमः. ओम श्री त्रिगुणात्मिकाय नमः. अशा पद्धतीचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. बघा त्यांचं व्यवस्थित पाय वगैरे धुवून झाल्यानंतर, पाद्य पूजन झाल्यानंतर कन्यांच्या डोक्यावरती चुनरी वगैरे तुम्हाला ठेवायची आहे. आता त्यांना खीर पुरीचा नैवेद्य द्यायचा आहे. आता काही शक्य नाही तर एखादं फळ द्या, तुम्ही केळीचं फळ देऊ शकता, डाळिंब देऊ शकता, म्हणजे अन्य कोणतेही फळ तुम्ही एक देऊ शकता. किंवा थोडीशी खीर बनवा, तांदळाची खीर बनवायची आहे आणि खीर जर तुम्ही वाटीमध्ये त्यांना तिथे खुसून खायला दिली, खीर देखील देताना थोडी थोडी द्या म्हणजे ते खातील. अशा पद्धतीचा खिरीचा जरी नैवेद्य त्या दिवशी बनवला किंवा खीर पुरी भाजी वगैरे जरी बनवली तरी देखील चालणार आहे. बघा त्याच पद्धतीने आता त्यांना भेटवस्तू काय द्यायच्या. आता भेटवस्तू देताना तुम्ही मेहंदीचा कोन देऊ शकता, रुमाल देऊ शकता, अशा पद्धतीची त्यांना रबर्स देऊ शकता. त्याच पद्धतीने त्यांना गळ्यातली अशी मोत्याची माळी येतात, अशा मोत्याच्या माळी देखील देऊ शकता. त्याच पद्धतीने बघा तुम्ही छोटे छोटे बेंगल्स घेऊ शकता. आता प्रत्येकाचं माप घावेलच असं नाहीये, पण 9 ते 10 वर्षाच्या मुलींच्या मापाचे तुम्ही त्यांना सांगितलं तर दुकानवाले व्यवस्थित देतील, ज्यांना जो बसेल त्यांना तो जोड द्यायचा आहे. त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे बेल्ट्स तुम्ही व्यवस्थित, अशा पद्धतीचे बेल्ट्स देखील तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता. बघा वेगवेगळ्या वस्तू आहेत, घ्यायचं म्हटलं तर कोणत्याही वस्तू, म्हणजे क्लिप्स येतात, नंतर बेल्ट येतात, ब्रासलेट्स येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, नेलपेंट येतात, मेहंदी कोन येतात. मुलींना आवडणाऱ्या वस्तू, त्यांना ज्या आवडतील अशा वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला आवडतील अशा नाही. आता मुलींना काय आवडतं, मुलांना या अशा लहान लहान छोट्या छोट्या गोष्टीच आवडतात, गळ्यातला माळा वगैरे, ब्रेसलेट, नेलपेंट, मेहंदीची कोन, अशा मुलींना आवडतात. टिकली तुम्ही देऊ शकता, अशा पद्धतीने द्यायचं आहे. त्याच पद्धतीने बघा एक नारळ घ्यायचा आहे. आता हा हिरवा नारळ आहे, दुसरा नारळ घेतला तरी देखील चालणार. आता तुम्हाला दाखवण्यासाठी हा घेतलेला आहे. याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाने त्रिशूळ काढायचा आहे. तुम्हाला हळदी कुंकवाने त्रिशूळ काढायचं आहे, ओलं कुंकू करायचं आहे आणि त्याने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे. अशा पद्धतीने नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला व्यवस्थित, आता कुंकू ओलं नाही घेतलेलं मी, त्यामुळे तुम्हाला कोरड्या कुंकवाने तुम्हाला बनवून दाखवते. व्यवस्थित त्रिशूळ बनवायचं आहे. त्रिशूळ बनवल्यानंतर तुम्ही स्वस्तिक देखील इथे काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत नसेल कारण कोरड्या कुंकवाने मी काढलेला आहे. त्रिशूळ काढायचा आहे, खाली तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता. व्यवस्थित त्याला टिंब वगैरे व्यवस्थित द्यायचे आहेत. आणि हा नारळ तुमच्या ओंजळीमध्ये असा घ्यायचा आहे, जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या घटासमोर तुम्हाला व्यवस्थित बसायचं आहे. आणि देवी आईला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये 9 दिवस तू अखंड होतीस, सूक्ष्म स्वरूपामध्ये होतीस, तुला सगळं माहित आहे, तुला सांगण्याची वेगळी काही गरज नाहीये. बघा या दिवस प्रत्येक वेळेस सांगत असते आईला, म्हणजे काही मागू नका सेवा करताना, पण यावेळेस तुम्ही मागू शकता. म्हणजे यावेळेस मी तुम्हाला मागा म्हणून सांगते आईला की तुम्हाला जे हवंय, तुमची एखादी इच्छा असेल, मनोकामित इच्छा असेल, किंवा बघा दुःखातून मुक्तता व्हायची असेल, कर्जातून मुक्तता व्हायची असेल, आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आईला विनंती करायची आहे. आईला बघा एक लेकरू कसं आईला आपल्या कुरवाळून सांगतं की मला हे पाहिजे, तर त्या पद्धतीने आपल्या आईला विनंती प्रार्थना करायची आहे. आणि हा नारळ तिथेच आपल्याला घटासमोर व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला 9 कन्येपैकी कोणत्याही एका कन्येला तुम्हाला नारळ द्यायला विसरायचा नाहीये. शेंडा देवीकडे करायचा आहे आणि अशा पद्धतीने मुलीला देताना देखील अशा पद्धतीनेच नारळ तुम्हाला द्यायचा आहे. आता आपल्याच घरातल्या मुलीला जर नारळ तुम्ही दिलात तर त्या नारळाचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडून त्याचं गोड काहीतरी बनवून खाल्लं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने 9 मुलींची पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि अष्टमी किंवा नवमीला, महानवमी दिवशी करायची आहे. तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, तुम्हाला समजलंच असेल. आता मुलींचा पाद्यपूजन किंवा मुलींची पूजा कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला समजलंच असेल. तरी देखील अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.